खास विश्लेषणात आपले स्वागत आहे. आज आपण एका अतिशय रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत. आपण पाहणार आहोत रायझिंग सन पॅरेंटिंग, म्हणजेच मुलांच्या स्वावलंबनासाठी वापरली जाणारी एक अफलातून जपानी कार्यपद्धती. आता आपण सगळेच कुटुंबातले मोठे म्हणून नेहमीच आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करत असतो, बरोबर ना? त्यांना सर्वोत्तम देण्याचा आपला प्रयत्न असतो. पण जपानमध्ये मुलांचे संगोपन करण्याची पद्धत खरंच खूप वेगळी आणि प्रभावी आहे. जपानमधील मुलं इतकी शिस्तबद्ध आणि स्वावलंबी कशी असतात? त्यांच्याकडून आपण आपल्या मुलांच्या सुट्ट्यांसाठी काय शिकू शकतो हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. याच पद्धतीला आपण द जपानी ब्लूप्रिंट फॉर इंडिपेंडन्स म्हणतो. चला तर मग आज या ब्लूप्रिंटचे रहस्य उघडूया. आता साहजिकच एक प्रश्न नक्कीच पडतो आणि तोच या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य धागा आहे. तो प्रश्न म्हणजे जपानी मूल एवढी शिस्तबद्ध आणि स्वावलंबी कशी काय असतात? आपण सर्वांनी कधी ना कधी पाहिलं असेल, जपानमधील लहान मुलं किती शांतपणे काम करतात, सार्वजनिक ठिकाणी शिस्तीने वागतात, अगदी स्टेडियममध्ये मॅच संपल्यावर स्वतःचा कचरा स्वतः उचलतात. पण ही शिस्त येते कुठून? हा प्रश्न तुम्हाला आलाच असेल. हे काही एका रात्रीत घडत नाही. यामागे एक अत्यंत विचारपूर्वक तयार केलेली पद्धत आहे आणि तीच आपण समजून घेणार आहोत. दोन्ही देशातील सुटीच्या दिवसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती वेगळा आहे हे पाहणं खरंच रंजक आहे. आपल्याकडे सुटी लागली की चित्र काय असतं, टीव्ही काय असते, मुलं दिवसभर मोबाईलवर गेम्स खेळतात, नाहीतर तासनतास टीव्ही समोर बसतात. आपल्याकडे सुटी म्हणजे फक्त टीव्ही आणि मोबाईल आराम असं समीकरण झालं. पण जपानमध्ये चित्र अगदी उलट आहे. त्यांच्याकडे सुटी म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची संधी. लर्निंग सुटी म्हणजे शिस्त पाळण्याचा काळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईफ स्किल्स म्हणजेच जीवन कौशल्य आत्मसात करण्याचा काळ. हा दृष्टिकोनातील बदलच त्यांच्या यशाचा पाया आहे. सुटीत आपण नकळत मुलांना दिवसभर मोबाईल, टीव्ही आणि रील्समध्ये अडकून ठेवतो. खरं काय सांगा, हे खरं आहे का? तुम्ही नक्कीच मला सांगा. हे आजकाल घरोघरी दिसणारे चित्र आहे की नाही? सुट्ट्या लागल्या रे लागल्या की मुलांना बहुतांश वेळ हा स्क्रीन समोरच जातो. पालक म्हणून एक खूप मोठी कसरत होऊन बसते. मुलं सतत कुठल्या तरी गॅझेटवर काहीतरी बघत असतात आणि सुट्टीचा तो मौल्यवान वेळ अक्षरशः हातातून वाळूसारखा निसटून जातो. एके दिवस त्यांना त्या वेळेचा पश्चाताप होतो. हे कुठेतरी थांबायलाच हवं, बरोबर ना? तर आजच्या या सत्राची रूपरेषा पटकन पाहून घेऊया. तर चला, 7 ते 10 वर्षाचा पाया. जपानी मुलांची जीवनशैली, अत्यावश्यक व्यावहारिक कौशल्य, सुटीतील आदर्श वेळापत्रक, पालकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स. चला तर मग लगेच सुरुवात करूया. 7 ते 10 वर्षाचा पाया एक अतिशय महत्त्वाची वेळ. आता हा 7 ते 10 वर्षाचा टप्पा इतका महत्त्वाचा का आहे? तर हा खूप महत्त्वाचाच आहे आणि महत्त्वाचा म्हणूनच आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण हाच तो काळ असतो जेव्हा मुलांचा मेंदू अक्षरशः स्पंज सारखा काम करतो. तो गोष्टी खूप वेगाने आणि अचूकपणे टिपत असतो. याच वयात त्यांच्या कायमस्वरूपी सवयींची जडणघडण होते. स्वतःबद्दलचा आत्मविश्वास तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जबाबदारीची जाणीव विकसित व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सुट्ट्यांकडे फक्त धमाल करण्याची वेळ म्हणून न बघता ती मुलांचे भविष्य घडवण्याची एक खूप मोठी संधी मानली जाते. आता इथे खूपच रंजक प्रश्न उभा राहतो. तर जपानी मुलं त्यांच्या या लहान वयात असं नक्की काय वेगळं करतात? आपण नेहमीच ऐकतो ना, जपानी मुलांच्या शिस्तीचा आणि त्यांच्या स्वावलंबनाचं जगभर कौतुक होतं. मग त्यांची ही सिक्रेट पद्धत नेमकी काय आहे? तर चला, या जागतिक उदाहरणातून आपल्याला काही शिकता येते का ते पाहूया. जपानी मुलांची जीवनशैली स्वावलंबनाला प्रोत्साहन देते. हे जपानी मॉडेल पूर्णपणे स्वावलंबनावर उभं आहे. आता आपल्याकडे बघा, आपण अनेकदा प्रेमापोटी मुलांना सगळं काही तयार देतो, त्याच्या हातात देतो, इव्हन जेवणाचा ताट सुद्धा त्याच्या हातात देतो. अरे बाळा, तू शाळेतून आला? ओके, तू फ्रेश हो आणि मी तुला लगेच हातात जेवणाचं ताट देते, चहाचा कप देते, तू फक्त अभ्यास कर. पण जपानी पद्धतीत असं अजिबात होत नाही.
तिथे अगदी 7व्या वर्षापासून मुलांना स्वतःची स्कूल बॅग भरणं, शूज जागेवर ठेवणं आणि स्वतःच्या कपड्याची घडी करणं, स्वतःची रूम साफ करणं अशी काम आवर्जून दिली जातात. आणि हेच ते रहस्य आहे. याच छोट्या छोट्या सवयीतून त्यांचा आत्मविश्वास अगदी नैसर्गिकरित्या वाढीस लागतो. हा दृष्टिकोन आणखी थोडा जवळून बघूया. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण तिथे प्राथमिक शाळेतल्या मुलांनाही स्वयंपाक आणि साफसफाईची मूलभूत कौशल्य शिकवली जातात. विचार करा, यासोबतच त्यांचं झोपण्या उठण्याचं एक फिक्स रुटीन असतं, ज्यामुळे त्यांची एकाग्रता वाढते आणि टीमवर्क शिकण्यासाठी मैदानी खेळ किंवा कॅम्पस असतात. मुलांवर कुठलंही दडपण न आणता ही शिस्तबद्ध जीवनशैली त्यांना अत्यंत सक्षम आणि स्वतंत्र बनवते. व्यावहारिक कौशल्य मुलांना नक्की काय शिकवायचं? आजच्या या आधुनिक जगात मुलांना खऱ्या आयुष्यात उपयोगी पडेल अशी एक टूल किट देणं खूप गरजेचं आहे. आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तंत्रज्ञानाचा योग्य वापर. इथे आपल्याला डिजिटल साक्षरता आणि स्क्रीनच व्यसन यातील नेमका फरक समजून घ्यायला हवा. मुलांना अमर्यादित मोबाईलच्या आहारी जाऊ देण्यापेक्षा त्यांना बेसिक टायपिंग, शैक्षणिक ॲपचा वापर आणि गुगल सर्च कसं करावं हे शिकवणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. या डिजिटल गोष्टींसोबतच आपण त्यांना रोजच्या आयुष्यातली ही 4 अतिशय सोपी काम करायला नक्कीच सांगू शकतो. सकाळी उठल्या उठल्या स्वतःचं अंथरूण नीट करणं, स्वतःचे कपडे स्वतः घड्या करून ठेवणं, घरातल्या पाण्याच्या बाटल्या भरून ठेवणे, फरशी पुसताना किंवा घर आवरताना थोडी मदत करणं. बघायला गेलं तर ही अत्यंत साधी कामं वाटतात, पण ती मुलांच्या मनात आत्मनिर्भरतेची एक अतिशय खोल आणि सकारात्मक जाणीव निर्माण करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचा विश्व नुसतं 4 भिंतीत मर्यादित ठेवून चालणार नाही. त्यांना आजूबाजूला छोटी काम देऊन बाहेर पाठवणं खूप फायदेशीर ठरतं. म्हणजे बघा, त्यांना जवळच्या बाजारात सोबत नेणं, स्थानिक लायब्ररीत नेऊन पुस्तक दाखवणं किंवा म्युझियम आणि पार्क्समध्ये फिरवणं. यामुळे काय होतं तर त्यांना वाटतं की कुटुंबात आपलीही काहीतरी जबाबदारी आहे. आणि या बाह्य जगातील प्रत्यक्ष अनुभवामुळे त्यांच्या निरीक्षण कौशल्यात प्रचंड मोठी वाढ होते. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना चित्रकला, नृत्य, संगीत किंवा खेळांची आवड जोपासण्याची पूर्ण संधी मिळायला हवी. आणि हो, इथे खूपच भारी आणि सोपी आयडिया आहे. मुलांकडून एक स्लॅम बुक तयार करून घेणं. आमच्याकडे आम्ही छान स्लॅम बुक तयार करायचो. आता तर मुलं नुसतं TV आणि मोबाईल. स्लॅम बुक एवढी मजा कशातच नाही. स्लॅम बुकमध्ये आपल्या जुन्या आठवणी आपण हे सर्व त्यात लिहून ठेवतो. म्हणून स्लॅम बुक तयार करून घेणं. या सुट्टीत मुलांच्या आवडीनिवडी, त्यांची स्वप्न आणि खास मित्रांबद्दलच्या नोंदी असलेले ही वही जर त्यांनी तयार केली तर मुलांमधील संवाद कौशल्य अतिशय उत्तम प्रकारे सुधारतं आणि ते स्वतःला अधिक मोकळेपणाने व्यक्त करायला शिकतात. जपानी लोक मुलांना निसर्गाच्या जवळ नेण्यावर भर देतात. निसर्ग सहवास मुलांना मातीत खेळू द्या, झाडांची ओळख करून द्या. यामुळे त्यांची निरीक्षण शक्ती वाढते. कुतूहल जागृत करा. त्यांना प्रश्न पडू द्या, हे असं का होतं याचे उत्तर त्यांना शोधायला मदत करा. यालाच जपानमध्ये जीवनाचा उद्देश शोधण्याची सुरुवात मानतात. आदर्श वेळापत्रक, सुट्टीतील परिपूर्ण दिनचर्या. बरं, आता हे सगळे महत्त्वाचे मुद्दे एका दिवसात बसवायचे कसे तर हे वेळापत्रक बघा. हे अगदी सोपं आणि संतुलित आहे. सकाळी थोडा हलका व्यायाम आणि फक्त 30 मिनिटे अभ्यास किंवा वाचन. दुपारच्या वेळी घरातली छोटी कामं, स्वतःचे छंद आणि थोडा मर्यादित स्क्रीन टाईम. संध्याकाळी मैदानावर मनसोक्त खेळणं किंवा सायकलिंग. रात्री कुटुंबासोबत बसून दिवसभरातील गप्पा, उद्याचं प्लॅनिंग आणि लवकर झोप. हे रुटीन उत्पादकता, मजा आणि विश्रांती यांचा एकदम परफेक्ट समतोल साधतं. पालकांसाठी काही अतिशय महत्त्वाच्या टिप्स. हे सगळं रुटीन आणि सवय यशस्वी होण्यासाठी आधी आपल्या मोठ्या माणसांच्या वर्तनातही थोडा बदल होणं गरजेचं आहे. कारण मुलं हे नेहमी मोठ्यांचंच अनुकरण करत असतात. तर आपण काय करायला हवं? मुलांनी छोट्या गोष्टी केल्या तरी त्यांचं मनमोकळं कौतुक करा. त्यांना वाव द्या. वेळापत्रकात सातत्य ठेवा. त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ, क्वालिटी टाईम घालवा
आणि काय टाळायला हवं, त्यांची इतर मुलांशी सतत तुलना करणं टाळा. त्यांच्यावर सतत ओरडणं बंद करा. पूर्ण दिवस स्क्रीनसमोर बसण्याची मोकळीक अजिबात देऊ नका. लक्षात ठेवा, सतत तुलना करण्यापेक्षा किंवा ओरडण्यापेक्षा कौतुक आणि नियमामधील सातत्य हे कायमच जास्त परिणामकारक ठरतं. आता जाता जाता या एका महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. या सुट्ट्या म्हणजे मुलांना फक्त कसे तरी व्यस्त ठेवण्याचा एक तात्पुरता मार्ग आहे की त्यांच्या भविष्यातील स्वावलंबनाचा एक भक्कम पाया रचण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. आजच्या या विश्लेषणातून मिळालेल्या साध्या पण अतिशय प्रभावी रणनीतीचा वापर करून आपण नक्कीच आपल्या मुलांना अधिक आत्मविश्वासू आणि शिस्तबद्ध बनवू शकतो. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. चला तर मग पुढील वेळेस अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह पुन्हा भेटूया. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक